चला लवकरात लवकर एस एम बॉयज काय निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. बॉलिंग टीम अर्थातच ओमसाई खरवई लवकरात लवकर आपले एक्स्ट्रा प्लेयर कॉमेडी बॉक्स मध्ये पाठवणं गरजेचं असणार आहे. एम डी बॉयज संघाचे एम डी ग्रुप खरवई संघाचे एक्स्ट्रा प्लेयर उपस्थित आहेत. एस एम बॉयज सलीम आणि नियाज हे दोन खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. सामन्याला होते सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. हर सर जहां झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहां समा जाए वो समंदर होता है. जीवन के इस कर्मभूमि में युद्ध तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. दोन्ही संघांना शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तन्मय आपल्याला पाहायला मिळतील. कॉमेंट्री बॉक्स मध्ये कोणीच काही सांगू नका. इथे मॅच देखील सुरू आहे. स्कोरर पण नाही आहे, त्यामुळे थोडंसं डिस्टर्ब करू नका ही विनंती असेल. बाबू भालेराव यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत. 9+2 एकूण 3 धावा फलकावरती.
यावेळेस सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. 5 ऑन द बोर्ड. 5 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. नो बॉल. दादा इतका बॉल फिरत नाही, अगदी बाहेर बॉल टाकला होता. लेग स्टिंगच्या बाहेरचा बॉल अगदी वाईट पर्यंत जाऊ शकतो, मात्र ज्यावेळेस तुम्ही लेग स्टिंगच्या अतिरिक्त बाहेर बॉल टाकता त्यावेळेस यावेळेस देखील मैदानावरती कंप्लीट होत असताना 2 धावा फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील 7 या आकड्यावरती. यावेळेस देखील सिंगल आली आहे. धावसंख्या फलकावरती आपल्याला 10 पाहायला मिळेल. यावेळेस देखील चांगला बॉल आहे. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 4 बॉल झालेत. येस, 2 बॉलचा खेळ शिल्लक. ए बाबू बाजूला चला, सर्वांनी उठायचे विनंती असेल. यावेळेस चांगला बॉल, जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. बघा कमबॅक याला म्हणतात. पहिले काय बॉल टाकले होते, मात्र त्यानंतर काय कमबॅक करणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. सुपर पीस ऑफ बॉलिंग. यावेळेस देखील जबरदस्त स्ट्रोक. मिळतील धावा. 4 बॉल सीमारेषा पलीकडे. खणखणीत सम्राट चषक चौका. साईडला काढून घ्या, अन्यथा सिरीजला आम्ही गाडी ठेवू. 2 धावा फलकावरती ऍड होतील. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 16 या आकड्यावर. 16 ऑन द बोर्ड. 16 धावा फलकावरती. स्टेप आउट 2 फटका, जबरदस्त लॉंग ऑफ मध्ये फिल्डर. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या फलकावरती आपल्याला 16 पाहायला मिळेल. यावेळेस कट करत असताना मिळेल सिंगल. धावसंख्या फलकावरती पुढे. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील 17 या आकड्यावर. 17 ऑन द बोर्ड. बॅटची एज आणि लाजवाब एस्टिरक्षण. डॉट बॉल याला म्हटलं जातं फिल्डिंग का चीता, आणि फिल्डिंग का चीता मैदानावरती एस्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रोक जबरदस्त लॉंग ऑफ मध्ये. मिळेल सिंगल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू, आणि शेवटचा बॉल. 18 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल सिंगल ऍड होईल, आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती 2 समाप्त. धावसंख्या फलकावरती आपल्याला 19 पाहायला मिळेल. अल्पेशजी माने साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं सहर्ष स्वागत. आपण पाहू शकतो आमचा जो एस्टिरक्षक आहे त्याच्या अगदी त्या साईडला आमचे विशाल भाऊ उपस्थित आहेत. इंटरनेट सम्राट माने साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला नेटची सुविधा प्राप्त झाली, त्यांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया. नाही, विशाल भाऊ असे ते मागणी केली की पुरवठा तसा होतो. डॉट बॉल. धावसंख्या फलकावरती स्थिरता धारण करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस देखील मैदानावरती कंप्लीट होत असताना धावा 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे. फलकावरती धावा 21 पाहायला मिळतील. 21 ऑन द बोर्ड. 21 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वप्नील बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस देखील 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 23 पाहायला मिळतील. 23 रन्स ऑन द बोर्ड. 23 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. तिसरी मॅच आजच्या या रजनीमधली सुरू आहे. तब्बल 11 सामने आपल्याला कव्हर करायचे. सो
वेळेच्या बाबतीमध्ये प्रत्येकाच्या माध्यमातून सहकार्याची अपेक्षा असेल. याच दरम्यान आदरणीय मंगेशजी राऊत साहेबांची उपस्थिती आपल्या सर्वांना पाहायला मिळेल. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक असं स्वागत. विकेटचं पतन 23 या आकड्यावरती धक्का क्रमांक पहिला बसत असताना फलंदाज निहाल शाखेचा अंत. नवीन बॅटर मैदानावरती सागर आणि यावेळेस देखील फिल्डिंगला जवाब. एफर्ट जबरदस्त पाहायला मिळतोय. सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती 24 या आकड्यावरती पाहायला मिळते. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा फलकावरती. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 धावा फलकावरती. जबरदस्त आयोजन, नेत्रदीपक असं नियोजन आपल्याला पाहायला मिळतोय. बदलापूरकरांची आन बान शान मान स्वाभिमान आणि सन्मान राखणारी क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा आपण सर्वजण अनुभवत आहात. ती म्हणजे सम्राट मित्रमंडळ आयोजित सम्राट चषकाचं भव्य आणि दिव्य आयोजन. क्या बात आहे. अगदी बाजूला हायवे आणि नेहमी म्हटलं जातं की हायवेवरती वळणारे रस्ते आणि क्रिकेटमध्ये वळणारे चेंडू घातक असतात. अगदी तोच आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल यावेळेस मिस्ट्रोक जरूर होता, मात्र कॅच झाली ड्रॉप. सिद्धार्थजी भोईर साहेबांना विनंती असेल मुख्य व्यासपीठावरती आपण स्थानापन्न व्हायचंय. त्यावेळेस देखील पॅकफुटला आले आणि त्यानंतर हा अनऑर्थोडॉक्स पद्धतीने स्ट्रोक खेळण्यात आला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने पुढे सरकेल. 25 या आकड्यावरती. व्हाईट बॉल आता धावसंख्या 26 या आकड्यावरती पाहायला मिळेल. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत या इनिंग मधील. येस, एका बॉलचा खेळ शिल्लक आहे कारण 2 चेंडूचे पेनल्टी देखील आहे. यावेळी टॅप स्ट्रोक जरूर एक्झिक्यूट करण्यात आला. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होतील बाद. 26 धावा फलकावरती. 27 धावेंचं लक्ष. चला लवकरात लवकर बॅटिंग करण्यासाठी फलंदाजांनी मैदानावरती उतरायचे. आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. श्री गणेश कुडसावरे विपक्ष सम्राट सीसी म्हणजे यजमान विपक्ष पाहुणे आमचे विशाल भाऊ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. विशाल भाऊ कशा प्रकारची कामगिरी करतील हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती सम्राट सीसी हे जबरदस्त संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि या संघामधील हे नामवंत सर्व खेळाडू इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत ते म्हणजे केतन पाटील, आदित्य चव्हाण, गौरव भोईर, आदित्य बालेराव, महादेव सुरवसे, विशाल सुरवसे. मात्र गौरवचं कशा प्रकारे षटक असेल, गौरव कशा प्रकारे खेळेल यावरती या मॅच भविष्य अवलंबून आहे. आणि अशोकजी गायकवाड साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी उपस्थिती दाखवायची आहे. आपण टॉस करणार आहोत. श्री गणेश कुडसावरे विपक्ष सम्राट सीसी यजमान विपक्ष पाहुणे अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. 27 धावेंचं लक्ष. 27 धावेंचं लक्ष असेल. टीम MD ग्रुप खरबई या संघासाठी विजयाचं हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. अशोकजी गायकवाड यांची उपस्थिती पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत. 27 धावेंची आवश्यकता असेल. 27चं टार्गेट. 24 बॉल आणि 27 धावेंचं समीकरण इक्वेशन बॅटिंग करत असताना MD ग्रुप खरवईसाठी साई बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉल वरती ड्राइव्ह करण्यात आलेला आहे आणि सिंगल कंप्लीट होईल. फलक 1 या आकड्यावरती. यावेळेस स्नोबॉल पंचांचा इशारा. फलंदाज मैदानावरती होतील बाद. विकेटचं पतन. बॉलर साई पाहायला मिळतील.
सर बॉल काउंट आहे का? येस, बॉल काउंट असेल. जय जय महाराज. जिंकलाय. डिसिजन त्यांचा फिल्डिंगचा असेल म्हणजे ट्रेडिशनल पारंपरिक निर्णय. पहिला बॉल सिंगल, त्यानंतर नो बॉल वरती फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये स्ट्रायकिंग इन वरती बाद झाले. जितूच्या खेळीचा अंत. आणि आता नवीन बॅटर मैदानावरती दीपेश. यावेळेस लाईन बावी लागेल, लाईन चुकीची. व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल. फलकावरती धावा आपल्याला 3 पाहायला मिळतील. 3 रन्स ऑन द बोर्ड. 3 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती पुढे आणि धावसंख्या फलकावरती आपल्याला 4 या आकड्यावरती पाहायला मिळेल. बघा, जे सर्व संघ जिंकलेत कुठेही जायचं नाहीये. विनंती असेल कधी कुठली मॅच होईल आणि जर उपस्थिती नसली तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 5 या आकड्यावरती. चेंडू फक्त आणि फक्त 2 झालेले आहेत. पंच थोडंसं आपण बाजूला व्हायचंय, विनंती असेल. स्क्वेअर लेगचे पंच, स्क्वेअर लेग थोडेसे बाजूला व्हा. कॅमेरा समोर तुम्ही आहात. ओके सर. आणि जे बाजूचे आहेत तुम्ही देखील बाजूला व्हा थोडे, ही विनंती असेल. व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती पुढे. फलकावरती धावा आपल्याला 7 या आकड्यावरती पाहायला मिळतील. एका गड्याच्या मोबाईलमध्ये 7 धावा या फलकावरती आहेत. धावसंख्या फलकावरती 8 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. सेलिब्रिटी कॉमेंटेटर प्रथमेश ठाकूर सर आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. सलग नाही तर पहिल्या आणि शेवटच्या दिवशी आपल्याला इन ॲक्शन मध्ये ॲज अ कॉमेंटेटर पाहायला मिळतील. प्रथमेश ठाकूर सर वन ऑफ द फायनेस्ट कॉमेंटेटर आणि सेलिब्रिटी कॉमेंटेटर म्हणून त्यांची देखील ख्याती आहे. धावसंख्या फलकावरती एका धावेने पुढे सरकेल. 9 ऑन द बोर्ड. आणि अजून एक म्हणजे 10 धावा. सर व्हाईट +1 ना, 2 धावा. 11 धावा. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल टाका. 15-20 टाका म्हणजे मजाच. 12 ऑन द बोर्ड. यावेळेस मैदानावरती घडलंय काय? लेगबाशी एकदा वाढ आणि अशा रीतीने षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती समाप्त. धावसंख्या 13 या आकड्यावरती. विजयाचं समीकरण 18 बॉल आणि 14 धाव्यांची आवश्यकता. डॉट, येस डॉट असेल मग 12 धावा फलकावरती आहेत. 12 धावा या फलकावरती. सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती 13 या आकड्यावरती पाहायला मिळते. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा या फलकावरती. आणि व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 14. यावेळेस देखील बॉल सीमारेषा पलीकडे चौकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचलंय 18 या आकड्यावरती. म्हणजे मैदानावरती जबरदस्त बॅटिंग. विनंती असेल लाईट्स ऑन करायचे आहेत, फ्लड लाईट्स ऑन करायचे आहेत, ही विनंती असेल आयोजन समितीला. यावेळेस देखील सिंगल ऍड होईल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. 19 रन्स ऑन द बोर्ड. 19 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज देखील तयार. यावेळेस जबरदस्त बॉल. चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलाय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 3 बॉल सगळे झालाय.
4 बॉलचा खेळ झाला. येस 4 बॉलचा खेळ आणि मैदानावरती सिंगल आड होईल. धावसंख्या फलकावरती पुढे सरकेल. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 20 या आकड्यावरती. एका कडेच्या मोबदल्यामध्ये 20 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. इथे देखील व्हाईट बॉल. फलकावरती धावा पुन्हा एकदा पुढे होत असताना आपल्याला पाहायला मिळतात 21 या आकड्यावरती. स्ट्रोक जबरदस्त बॉल सीमारेषा पलीकडे. हा खणखणीत 4 धाव्यांसाठी सम्राट चषक चौकार. मॅच रेडी राहायचा. कुडसावरे संघ फिल्डिंग साठी रेडी राहा. नो +1 मॅच झाली फिनिश. सामना झाला फिनिश. सामना जिंकलेला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच टीम MD ग्रुप. खरबई संघाने हार्दिक अभिनंदन टीम MD ग्रुप. हार्डलं कनेक्ट